आपल्यासोबत ह्याच्यातला पुढचा विषय जो छगन भुजबळांना आता मंत्रिपद केल्यामुळे आहे त्याच्यातला एक मुद्दा हा सामाजिक अंगाने जाणारा होता। कारण मराठा समाजातून खास करून मधल्या काळामध्ये छगन भुजबळांनी जी भूमिका घेतली होती मराठा आरक्षण विरोधी किंवा ओबीसी मधल्या अंतर्भावाबद्दलची, त्यामुळेच असंतोष होता आणि म्हणून त्यांना विरोध होता की त्यांना कोणत्याही प्रकारे मंत्रिपद देण्याबाबतीत, जे आतापर्यंत महायुतीनं पाळलं, भाजपनं पाळलं, पण आता ते दिलं गेलेलं आहे। आपल्यासोबत आता आहेत मेहबूब शेख, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत, आणि योगेश केदार, जे मराठा आरक्षण चळवळीतलं एक प्रमुख नाव आहे। दोघांचंही स्वागत। मी पहिल्यांदा मेहबूब शेख यांच्याकडे जातो। मेहबूब, माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की ज्यांच्या बाबतीत प्रचंड टीका टिप्पणी करण्यात आली, भ्रष्टाचाराचे कथित आरोप आणि प्रत्यारोप वगैरे सगळे झाले होते, त्यांना आता पुन्हा या मंत्रिपदी आणून बसवण्यात आलेलं आहे। एक पक्षातला हा त्यांचा प्रवास पाहताना तुम्ही कसं पाहता तुमच्या एका आधीच्या ज्येष्ठ नेत्याकडे? असं आहे की भारतीय जनता पार्टीनं एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्या माणसाला मंत्री केलं, याच्यात आता लोकांना काही नवल वाटत नाही। एखाद्याला ज्याच्यावर आरोप केले आणि तो माणूस भारतीय जनता पार्टीत आला नाही तर लोकांना नवल वाटतंय। म्हणजे अगदी विजयकुमार गावितापासून, बबनराव पाचपुते यांच्यापासून तर अजितदादा, सुनील तटकरे पासून कितीही लोक, यादी जर आपण लांबवत गेलो, म्हणजे गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, त्या सगळ्यांच्यावर कधी काळी भारतीय जनता पार्टीनं आरोप केले। नारायण राणे असतील, आणि हे सगळे लोक भारतीय जनता पार्टीत आल्यावर त्यांना मंत्रीपद, त्यांना शेजारी घेऊन बसणं, हे भारतीय जनता पार्टीने सातत्याने केलेलं आहे। छगन भुजबळांचा देखील प्रश्न हा पडला की त्यांना घ्यायला 6 महिने उशीर का केला। खरं तर ओबीसी हा आमचा डीएनए आहे, म्हणून निवडणुकीच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मराठा हा वाद पेटत ठेवला आणि त्याच्यातनं महागाई, बेरोजगारी हे विषय बाजूला पडून फक्त निवडणूक ही ओबीसी मराठाच्याच भोवती कशी फिरल हे बघितलं, आणि त्याच्यानंतर जर महायुतीला यश मिळालं त्यानंतर छगन भुजबळ साहेबाला त्यांनी बाजूला ठेवलं। आणि आता मला वाटतं सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची घ्यावा लागतील असे जे काही निर्देश दिलेले आहेत, आदेश दिलेत, तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर भुजबळांना आपण घेतलं नाही तर ओबीसी मतदार आपल्यापासून दुरावल, या भीतीने मला वाटतं त्यांची आता परत मंत्रिमंडळात त्यांना घेतलेलं। पण माझा एक प्रश्न इकडे लक्ष्मण हाके सुद्धा मला आलेले दिसत आहेत, मी लक्ष्मण हाकेंकडे जातो। लक्ष्मण हाकेची ओबीसी मतांसाठी किंवा काय कल्पना नाहीये, पण छगन भुजबळांना परत आणलं गेलेलं आहे। आपण एक ओबीसी समाजाचे प्रतिनिधी म्हणून याकडे कसं पाहता? नाही, विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचं प्रत्यंतर या सत्ताधारी वर्गाला मिळालेलं आहे ना। कुठल्याही एजन्सीचा सर्वे माहितीच्या विरोधामध्ये असताना एवढं जे प्रचंड यश मिळालं माहितीच्या बाजूनं, मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे, आम्ही भूमिकाही तशी घेतलेली होती। परत एकदा भाजप किंवा सत्ताधारी पक्षाने एकदा सर्वे करावा ना की नक्की ओबीसीच्या वाड्या वस्त्यावरून, मूल्यामधून, गल्ली तांड्यामधून तुम्हाला मतदान कुणी केलं, त्यामुळे अस्वस्थ होता ना ओबीसी। त्यामुळं पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर कोणी पॉलिटिकल निर्णय घेतला असेल तो त्यांचा भाग आहे, पण मी एक ओबीसी आंदोलक म्हणून मी वेगळ्या प्रश्नांकडे लक्ष वेधू इच्छितो तुमचं, की पंचायत राज निवडणुकीमध्ये जरी 27% रिझर्वेशन निकालाच्या अधीन राहून जरी पूर्ववत झालं असलं तरी त्या 27%मध्ये 8,25,000 कुणबींच्या ज्या नोंदी झालेल्या आहेत अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून अलीकडच्या कालावधीमध्ये, त्यांच्या तुलनेमध्ये, त्यांच्या स्पर्धेमध्ये गावगाड्यामधला ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, बलुता, अलुता, गावगाड्यातला मायक्रो ओबीसी, हा त्यांच्या स्पर्धेमध्ये कसा टिकणार आहे? हा सामाजिक अन्याय नाही का? त्यामुळं ही लढाई खूप मोठी आहे। फक्त भुजबळ साहेबांच्या कॅबिनेट मधल्या समावेशानं याच्यावर उत्तर मिळेल असं नाही। मी रात्रंदिवस, आज मी नांदेड मधून बोलतोय तुमच्याशी। ठीक आहे, तुमची अशी अपेक्षा, म्हणजे हाकेजी तुमची आता भुजबळांकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी आता मंत्रिपदाचा वापर या ज्या काही नोंदी झालेल्या त्या रेक्टिफाय करण्यासाठी करावा, अशी आपली मागणी आहे, अपेक्षा आहे? का ठेवू नये अपेक्षा? आणि भुजबळ साहेबांनी वेळोवेळी ती भूमिका घेतलेली आहे। त्यामुळं भुजबळ साहेबांकडून प्रचंड, हे बघा, ओबीसीचे अनेक मंत्री आहेत मंत्रिमंडळात, मी जबाबदारीने तुमच्या समोर व्यक्त होतोय, पण ओबीसीची ठाम भूमिका मांडणारा माणूस पाहिजे होता ना मंत्रिमंडळात। त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला निश्चित अपेक्षा आहेत, ठीक आहे, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडून सुद्धा अपेक्षा आहेत, कारण आम्ही तुमचा जर डीएनए असू तर ओबीसी आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांना आव्हान करत आहोत, भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात समावेश करून चालणार नाही, तर पंचायत राज मध्ये खऱ्या ओबीसींना तिकीट मिळाली पाहिजेत। बरं, आता इकडे एक मी योगेश केदारांकडे मुद्दा घेऊन जातो, आणि मला जे डॉट्स कनेक्ट करता येतात ते असे, ज्याप्रमाणे लाडकी बहीणसाठी 1500चे 2100चं आधी देण्यात आलं आणि त्याच्यानंतर कठोर निकष लावत गोष्टी कमी करण्यात आल्या, आणि ते योग्य पण आहे कारण तिकडे निकष हा मुद्दा होता, लक्षात घेऊया आपण।
1500चे 2100चं आश्वासन दिलं, 1500 रुपये आधी दिले आणि आता म्हटलं जाते की निकष कठोर केले जातील आणि 2100चं तर अजूनही प्रत्यक्षात आलेलं नाहीये. आता इथे एक मागणी सुरू झालेली आहे की खऱ्या ओबीसींनाच आरक्षणाच्या माध्यमातून खऱ्या ओबीसींना प्रतिनिधित्व मिळावं स्थानिक स्वराज्यामध्ये. माझा योगेश केदार यांना प्रश्न आहे. योगेश केदारजी, छगन भुजबळ आता या नव्या मागणीचे प्रवक्ते ठरतील का की या पुढच्या स्थानिक स्वराज्यामध्ये खऱ्या ओबीसींनाच तिकीट देण्यात यावं, खरे ओबीसी, आणि असं सुरू झाल्यास आपला प्रतिसाद काय असेल? साहेब, खरे ओबीसी आणि खोटे ओबीसी असा काही विषय अजिबात अस्तित्वात नाही. जे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत, जे ठरलेले आहेत, मंडल कमिशनच्या नंतर ज्या काही याद्या बनवल्या गेलेल्या आहेत त्याच्यावर बरेच संशय वगैरे सगळ्यांना आहेत. पण त्याच्यामध्ये जेवढ्या जाती आहेत कुणबी सहित, बरं, त्या सगळ्यांना ह्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्यामध्ये जे काही आता सरकार एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये ज्या कुणबी नोंदी नव्यानं जे सापडलेल्या आहेत, नाही पण केदारजी, सुद्धा प्रश्न असा आहे घेता येणार केदारजी, आहे. हे बघा, तुम्ही जसे मराठा समाजातले एक नेते आहेत तसे हाके पण आहेत. हाकेंचं म्हणणं आहे आमच्या अपेक्षा आहेत छगन भुजबळांकडनं मंत्री झालेलात, आता तुम्ही खऱ्या ओबीसींसाठी लढा, ही त्यांची अपेक्षा आहे. आता जर का तसं खरंच होत असेल, त्यांचं काय म्हणणं आहे की या दिशेनेच ही वाटचाल चालू आहे, तसं असेल आणि छगन भुजबळ ती भूमिका घेणार असतील तर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आमचं असं म्हणणं आहे छगन भुजबळांनी ओबीसीसाठी लढावे, खरे आणि खोटे हे तुमच्या प्रमाणपत्रावर ठरणार आहे. बरं, आज जर काय कुणबी ही सुरुवातीपासूनच असेल तर ज्या मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचं म्हणजे नोंदी मिळालेल्या आहेत त्यांना त्या आरक्षणाचा लाभ घेताच येणार आहे. ते राजकीय आरक्षणासहित आहे. कुणबी त्यात खोटं आणि खरं काय ठरवण्यात भुजबळ साहेब? आज जो काही महत्वाचा मुद्दा राज्याच्या समोर आलेला आहे, मराठा समाजातल्याही काही लोकांना शंका आहे की ज्या छगन भुजबळ साहेबांनी महाविकास आघाडी सरकारच्या वेळेस बांठिया कमिशन सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार नेमलं होतं, त्यावेळेला असं आवाहन केलेलं होतं की उत्तर भारतातले, दक्षिण भारतातले, इतर भारतातले जे काही महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेले ओबीसी असतील त्यांना इथल्या ओबीसी मध्ये मोजा, जेणेकरून ओबीसीची संख्या जास्त दिसेल महाराष्ट्रामध्ये आणि इथल्या मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणामध्ये येण्यापासून रोखता येईल, असं त्यांचं एक धोरण होतं. तेही आम्ही हाणून पाडलं. बांठिया कमिशनच्या वेळेस जे ट्रिपल टेस्ट झाली त्यावेळेला सगळे ओबीसी मिळून म्हणजे कुणबी सहित, ह्या धनगरांच्या सहित सगळे मिळून 37% पेक्षा जास्त दाखवू शकले नाहीत. आमची आता अशी शंका आहे की छगनराव भुजबळ साहेबांचे ते जे कलेक्शन केलं होतं, डाटा कलेक्शन, ते सुद्धा सुप्रीम कोर्टामधून आता त्याला डावलून पुढे जाण्याचे कार्यक्रम जो लावलेला आहे त्यामध्ये मराठा समाजाचे जे येणाऱ्या काळात हक्क आणि अधिकार असतील ते डावलण्यात येतील की काय, अशी शंका मराठा समाजाला उपस्थित झालेली आहे. बरं, आमचं छगनराव भुजबळांना व्यक्तिशः विरोध नाही, पण भुजबळ साहेब ज्या पद्धतीनं मराठा समाजाचा द्वेष बाळगतात त्या द्वेष भावनेला आमचा विरोध आहे. ते मंत्री झाले, आम्हालाही आनंद आहे. माझंही मगाही म्हणणं होतं, नेहमीच म्हणणं असते की आज महाराष्ट्रातले जर काय आपण भूगोल बघितला, जिओग्राफी बघितली तर विदर्भातला, उत्तर महाराष्ट्रातला, पश्चिम महाराष्ट्रातला असा बहुतांश मराठा समाज हा कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात आहे. परंतु मराठवाड्यातला मराठा नाही. मराठवाड्यातल्या मराठ्यांचे जर मागणीला पाठिंबा भुजबळ साहेबांनी दिला तर त्यांचं जे काही पूर्वीचं स्वप्न होतं बहुजनांचं एकत्रीकरण, शाहू फुले आंबेडकरांचं जे काही धोरण चाललं ते आता मराठी एकत्र करता येते. जर का ही भूमिका असेल तर ही सर्वसामान्य समावेशक भूमिका आहे. हाकेजी, ही तर सर्वसमावेशक भूमिका आहे. केदार तर मराठा समाजात तेही म्हणतात की काही हरकत नाही ओबीसी मराठा एक व्हायला. अहो मला सांगा, आता त्यांनी एससीबीसीचा उल्लेख केला, सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड. मग ओबीसीचं मूलतत्व काय आहे? सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड हेच आहे ना. तरीही महाराष्ट्रामध्ये एससीबीसी केलं. त्या एससीबीसीला आम्ही किंवा भुजबळ साहेबांनी कुणी विरोध करायचं काहीच कारण नव्हतं, केलेलं नाही. पण तुम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ही हट्टवादी भूमिका कशासाठी? सुरुवात झाली शिक्षण आणि नोकऱ्यामधल्या आरक्षणानं. लक्ष्मणराव, मला तुम्ही मला बोलू द्या, मी बोलताना तुमच्यामध्ये बोलू नये. आज संविधान मला बोलू द्या. ओबीसी शब्द आहे. प्रसन्नजी मला बोलू द्या. तुम्ही कायदे पंडित मानता ना स्वतःला, बेकायदेशीर मागण्या करतात. कुणबी जैन कुणबी आहे ना, अरे ब्राह्मण कुणबी आहे, मग त्यांना देणार का रिझर्वेशन? तुम्ही रिझर्वेशन जैन कुणबींना देणार का, ब्राह्मण कुणबींना देणार का? ज्यांच्या बाबतीमध्ये मी आपल्या दोघांनाही थांबवतोय कारण याच्यातला आता हा मुद्दा आणि जो आता लक्षात येतो की यापुढे ही चर्चा कोणत्या दिशेने जाईल, कारण आता छगन भुजबळ मंत्रिमंडळात आलेले तो मुद्दा मात्र इंटरेस्टिंग आहे की खऱ्या ओबीसींना, म्हणजे जे हाकेंनी मुद्दा मांडलेला आहे, खऱ्या ओबीसींना प्रतिनिधित्व देता यावं. आता हे कसं होणार? कारण ओबीसी सर्टिफिकेट मिळालेलं आहे
पण शेवटी सगळ्यांना माहित असतं की कोण खरा ओबीसी, जर का तो मानायचा म्हटला तर, आणि कोण कोणता ओबीसी नाहीये. आणि अशावेळी जर का काही दिशादर्शन जर का छगन भुजबळ करणार असतील तर नवा एक वैचारिक वाद सुरू होईल का? मुळात तो छगन भुजबळ तसं करू पाहतायत का? त्यांची ही पुढची मंत्रिमंडळाची इनिंग कशी असणार आहे याकडे लक्ष ठेवावं लागेल. तुर्तास मेहबूब शेख तुमचे, हाकेजी तुमचे, त्याचप्रमाणे योगेश केदार तुमचे सगळ्यांचे आभार. वेळ कमी होता त्याची मला कल्पना आहे, मी दिलगिरी व्यक्त करतो, पण तुर्तास यापुढे अशा चर्चांची संधी आपल्याला बहुधा छगन भुजबळ अनेकदा देतील असं दिसतंय. तुर्तास तुमच्या सगळ्यांचे आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.